सायली वयाच्या 27व्या वर्षी एका मानसोपचार तज्ज्ञाच्या क्लिनिक बाहेर बसली होती. तिचे हात थरथर कापत होते. आत जाण्याची हिंमत होत नव्हती. अनेक वर्ष ती स्वतःला समजावत आली होती की जे झालं ते विसरून जा, जे झालं ते आता विसरून जा. पण विसरणं इतकं सोपं होतं का? डॉक्टर अनघांनी तिचं स्वागत केलं. सायली, तू इथे सुरक्षित आहेस. तुला जेवढं बोलायचं आहे तेवढं तू मन मोकळेपणाने बोलू शकतेस. सायली काही क्षण थांबली, शांत बसली. तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते. मला नेहमी वाटायचं माझ्यातच काहीतरी चूक आहे. डॉक्टरांनी विचारलं, तुला असं का वाटतं सायली? मला तू सांगू शकशील का? तुझ्या मनातले भाव मला मोकळे करू शकशील का? कारण त्यावेळेस सायली सांगण्यासाठी लागली, कारण माझ्या भावना, माझी भीती, माझा राग कोणीच कधी समजून घेतला नाही. तिच्या बालपणाच्या आठवणी एकामागोमाग एक डोळ्यांसमोर तिच्या यायला लागल्या. लहानपणी घरात सतत तणावाचं वातावरण असायचं. वडील नेहमी आईबद्दल वाईट बोलायचे. तुझ्या आईला तुमची काळजी नाही आहे, तुझी आई अशी आहे, तुझी आई तशी आहे, ती तुमच्यावरती प्रेम करत नाही, ती माझ्यावरती प्रेम करत नाही. लहान सायलीला हे खरं वाटायचं की आई खरंच आपल्यावरती प्रेम करत नसेल का? आई अशीच आहे का? ती आईपासून दुरावत गेली, मनाने दुरावत गेली. आईला समजावण्याचा प्रयत्न करायची, पण सायली तिच्याशी उद्धट बोलायची. सायली आईबरोबर उद्धट बोलायची. आज तिला समजत होतं की तिच्या मनात मुद्दाम संशयाचं बीज पेरली गेली होती. मोठी झाल्यावर तिच्यावर त्याचे परिणाम दिसू लागले. कोणी तिच्यावर प्रेम दाखवलं की तिला भीती वाटायची. कोणी जवळ आलं की ती दूर पळून जायची. तिला वाटायचं की कोणी दूर गेलं की ती तुटून जायची. तिला स्वतःची किंमतच वाटत नव्हती. सायली इतकी आतमधून तुटलेली होती. डॉक्टरांनी शांतपणे विचारलं, तू स्वतःला दोष देतेस का सायली? तू स्वतःला इतका दोष का देतेस सायली? सायलीने मान हलवली. हो डॉक्टर, मी स्वतःला दोष देते. दररोज मी स्वतःला दोष देते. डेली मी स्वतःला गिल्टच्या फिलिंगमध्ये टाकून घेते. डॉक्टर म्हणाल्या, लक्षात ठेव, एखाद्या मुलाच्या आयुष्यात मोठ्यांनी केलेल्या चुकीची जबाबदारी त्या मुलाची नसते. हे वाक्य ऐकताच सायली घडाघडा रडू लागली. पहिल्यांदाच कुणीतरी तिला दोषी नाही असं सांगत होतं. ती सायकॅट्रिक होती. त्या दिवसानंतर तिच्या उपचारांचा प्रवास सुरू झाला. डॉक्टर अनघाने सायलीला पूर्णपणे समजून घेतलं होतं. प्रत्येक आठवड्यात ती स्वतःबद्दल एक नवीन सत्य शोधू लागली होती की मी असं का वागते, मी बावळटपणासारखं का करते, मी वेड्यासारखं का, माझं इतकं चाइल्डिश बिहेवियर काय आहे. सो तिला हळूहळू कळू लागलं, सायलीला कळू लागलं हळूहळू, ती तुटलेली नव्हती. ती फक्त अनेक वर्ष न भरलेल्या मानसिक जखमा आतमध्ये घेऊन, डोक्यामध्ये घेऊन जगत होती, रोज न चुकता. आणि त्या जखमा आता हळूहळू भरायला लागल्या होत्या. त्या जखमांना हळूहळू सुरुवात झालेली होती. सो सायलीला हळूहळू ते सगळं एक्सेप्ट करत होती ती स्वतःला. तिने सायकॅट्रिककडे जाऊन, म्हणजे डॉक्टर अनघाकडे जाऊन थेरपी घेण्यासाठी सुरुवात केली होती. थेरपीला सुरुवात करून जवळपास 3 महिने झाले होते. सायलीमध्ये हळूहळू बदल दिसू लागले होते. आधीसारखी ती प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःलाच दोष देत नव्हती. पण तिच्या मनात अजूनही एक मोठा प्रश्न होता. माझं बालपण खरंच तसं होतं की माझ्या आठवणी चुकीच्या आहेत? एका दिवशी डॉक्टर अनघांनी तिच्यासमोर एक कागद ठेवला. आज तुझ्या आयुष्याचा एक नकाशा काढ. कोणत्या घटना तुला आठवतात त्या लिही. त्या चांगल्या असोत किंवा वाईट असो, तू त्या कागदावरती त्या सगळ्या घटना, ते ट्रॉमे A to Z तू त्या कागदावरती लिहून काढ. सायलीने पेन हातात घेतला. सुरुवातीला हात थरथरत होते, पण ती काहीतरी लिहू लागली. ॲटलिस्ट तिला लिहिण्याचा तरी तो कॉन्फिडन्स तरी आला. ॲटलिस्ट पहिली आठवण तिची ही होती की आई स्वयंपाकघरात रडत उभी होती. ही तिच्या माइंडमध्ये तो पहिला थॉट आला आणि तिने आई स्वयंपाकघरात रडत उभी आहे किचनमध्ये, तिने लिहून काढलं. दुसरी, घरात सतत भांडणं, आई वडिलांची सतत भांडणं. तिला वारंवार सांगितलं जायचं की आई तिच्यावर प्रेम करत नाही. ही तिची तिसरी आठवण होती. कागद भरत गेला तसं तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. डॉक्टर अनघांनी तिला शांतपणे विचारलं, या सगळ्या आठवणींमध्ये एक गोष्ट समान दिसते का? सायली काही क्षण विचारात पडली. हो, मला नेहमी कोणावर तरी अविश्वास ठेवायला शिकवलं गेलं. कायम अविश्वास ठेवणं. कोणी तुझ्यावरती प्रेम करत नाही, कोणी तुला विचारत नाही, कोणी तुझी काळजी घेत नाही. डॉक्टर हसल्या
आणि त्या सायलीला म्हणाल्या, आज तू तोच अविश्वास प्रत्येक नात्यात घेऊन फिरतेस. प्रत्येक नात्यामध्ये, ते मैत्रीचं असेल, बॉयफ्रेंडचं, प्रत्येक नात्यामध्ये. हे ऐकून सायलीला पहिल्यांदाच तिच्या आयुष्याचा धागा सापडल्यासारखं वाटू लागलं. तिला वाटू लागलं की आज मला माझ्या आयुष्याचा छोटासा धागा सापडलेला आहे. त्या आठवड्यात तिने एक मोठा निर्णय जाहीर केला. स्वतःबद्दल तिने एक मोठा निर्णय घेतला. तिने अनेक वर्षानंतर आईला फोन केला. फोन उचलताच दोघी काही क्षण शांत राहिल्या. हॅलो, सायलीने आईला फोन केला आणि म्हटली, हॅलो. आईचा आवाज ऐकताच सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. सायली म्हटली, आई. इतकंच बोलून ती रडू लागली, कारण तिच्या मनामध्ये खूप मोठं दुःख होतं. आईने फक्त एकच वाक्य म्हटलं, बाळ, तू ठीक आहेस ना? तुला काहीतरी झालं नाही ना? तू ठीक आहेस ना? तू आजारी तरी नाहीस ना? असं आई म्हटली सायलीला. त्या एका वाक्यात इतकी माया होती की सायलीचं मन भरून आलं. तिला जाणवलं, ज्या व्यक्तीबद्दल ती इतकी वर्ष चुकीचा पर्स्पेक्टिव्ह मनामध्ये घेऊन बाळगत होती, ती फिरत होती की आई माझ्यावरती प्रेम करत नाही, तीच व्यक्ती अजूनही तिची वाट पाहत होती. ती व्यक्ती तिच्यासाठी कायम स्पेशल होती. काही दिवसांनी सायली आईला भेटायला गेली, आईच्या घरी भेटायला गेली. घरात पाऊल टाकताच तिच्या नजरेत जुन्या फोटो फ्रेम्स पडल्या. म्हणजे जे घर, जिथे कुठे बसायची, कुठे ती झोपायची, कुठे जेवण करायची, ते सगळं तिचे फोटो, लिहिलेले लेटर्स, ऑल सगळं तिच्या नजरेसमोर पडलं. एका फोटोमध्ये ती लहान होती. आईने तिला घट्ट मिठी मारलेली होती. तो तसा एक प्रकारचा फोटो होता. सायलीने आश्चर्याने विचारलं, हा फोटो अजून ठेवला आहेस का तू आई? आई हसली आणि म्हणाली, तुझा एकही फोटो मी कधी फेकला नाही आहे. तुझी प्रत्येक आठवण माझ्या हृदयाच्या कोपऱ्यात आहे. तुझी प्रत्येक आठवण आपल्या घरात आहे. मी तुझ्या प्रत्येक आठवणी असं कसं फेकून देऊ शकते किंवा मनातून काढून टाकू शकते? सायलीचा गळा दाटून आला. ती इतकी वर्ष समजत होती की आईला तिची काळजी नव्हती. आई तिच्यावरती प्रेम करत नव्हती, पण सत्य अगदी उलट होतं. आईने कपाटातून एक जुनी डायरी काढली. तू घर सोडल्यानंतर मी रोज तुझ्यासाठी काहीतरी लिहायचे. सायलीने ती डायरी ओपन केली आणि ओपन केल्यानंतर पहिल्या पानावर होतं की माझ्या मुलीला एक दिवस सत्य समजेल या आशेवर मी जगत आहे आणि एक दिवस माझ्या मुलीला माझी किंमत कळेल, माझ्या प्रेमाची किंमत कळेल. तिला कधी ना कधी माझं सत्य समजेलच. हे वाचून सायली स्वतःला सावरू शकली नाही. तिला घडाघडा रडण्यासाठी आलं. तिला समजत नव्हतं की मी काय करू आता. तिने आईला घट्ट मिठी मारली. दोघी खूप वेळ रडत होत्या, कारण की दुःखच इतकं मोठं होतं. दोघींच्याही मनामध्ये इतकं मोठं दुःख साठलं होतं. थेरपीच्या पुढच्या सत्रात सायली म्हणाली, डॉक्टर, मला आता समजतंय की माझ्या भावना चुकीच्या नव्हत्या, पण त्या भावनांना चुकीची दिशा दिली गेली होती. माझ्या भावना कधीच चुकीच्या नव्हत्या, पण ज्या काही भावना होत्या त्या भावनांना चुकीची दिशा दिल्यामुळे मी आज अशी आहे. माझ्या मनामध्ये एक चुकीचा पर्स्पेक्टिव्ह होता. डॉक्टर आनघांनी मान हलवली. हेच सत्याचा स्वीकार कर. तू सत्याचा स्वीकार कर. स्वीकार म्हणजे जे घडलं ते योग्य होतं असं मानणं नाही. स्वीकार म्हणजे जे घडलं ते घडलं आहे आणि आता त्याने माझं संपूर्ण आयुष्य ठरवणार नाही. हे वाक्य सायलीच्या मनात कायमचं कोरलं गेलं. तिने स्वतःसाठी काही छोटे नियम बनवले. स्वतःला कमी लेखायचं नाही. प्रत्येक नात्यात भीती घेऊन प्रवेश करायचा. स्वतःला कायम आत्मविश्वासानं पुढे सादर करायचं. गरज वाटली तर मदत मागायची. सगळ्यांची मदत मागायची. भिकाऱ्याची पण मदत मागितली तरी चालेल. स्वतःच्या भावनांना दाबून ठेवायचं नाही. भूतकाळाला नाकारायचं नाही, पण त्यात अडकूनही राहायचं नाही भूतकाळामध्ये. हळूहळू ती पुन्हा हसायला लागली. लोकांशी बोलताना तिच्या आवाजात एक प्रकारचा दृढ असा आत्मविश्वास दिसू लागला. आरशात स्वतःकडे पाहताना तिला पहिल्यांदाच स्वतःचा तिरस्कार वाटत नव्हता. तिला जाणवलं जखमा अजून होत्या, पण त्या आता तिची ओळख राहिल्या नव्हत्या. त्या फक्त तिच्या प्रवासाचा एक भाग बनल्या होत्या. जखमा अशा असतात की आपण आयुष्यामध्ये कितीही पुढे निघून गेलो तरी ती जखम तशीच ताजी असते. कधीकधी त्या जखमांचा आपल्याला खूप त्रास पण होतो. त्या रात्री तिने डायरीत एक वाक्य लिहिलं,
मी माझ्या भूतकाळाची कैदी नाही, मी माझ्या भविष्याची निर्माता आहे. आणि हे वाक्य सगळ्यांनी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करणं, त्या वाक्याची अंमलबजावणी करणं तेवढंच गरजेचं आहे. मी माझ्या भूतकाळाची कैदी नाही, मी माझ्या भविष्याची निर्माती आहे. आणि त्या क्षणी तिला जाणवलं तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण लढाई संपत आली आहे. स्वतःला सावरल्याशिवाय पर्याय नाही आहे तिच्याकडे. भूतकाळातल्या त्या कडू आठवणी किती दिवस घेऊन बसणार होती सायली तिच्या मनामध्ये. किती दिवस आई माझ्यावरती प्रेम करत नाही, किती दिवस हे मनामध्ये बाळगून घेऊन रोज स्वतःला त्रास करून घेणार होती. सायलीच्या थेरपीला जवळपास 1 वर्ष पूर्ण झालं होतं. एकेकाळी क्लिनिकच्या दाराबाहेर घाबरून उभी राहणारी तीच मुलगी आज आत्मविश्वासाने आत गेली. डॉक्टर अनघांनी हसत विचारलं, आज तुला स्वतःमध्ये सर्वात मोठा बदल कोणता जाणवतो आहे सायली? सायली काही क्षण विचारात पडली. ती विचार करू लागली की पूर्वी मला वाटायचं माझा भूतकाळच माझं भविष्य ठरवेल, म्हणजे मी आज जे काही वागले आहे ते माझं भविष्य ठरवेल. पण आता मला कळालं आहे की माझे निर्णय माझं भविष्य घडवतात. डॉक्टरांनी समाधानी मान हलवली.